नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतनं माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंतांच्या मनधरणीला यश, तर गोकुळ गीतेंचा मात्र अद्यापही पाठिंबा नाही। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी, तर अजित पवार गेले त्याचा मला काही फरक पडला नाही, मासाळांचं वक्तव्य। छगन भुजबळांकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त, तर मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांच्या मुलांना जो न्याय तोच मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज, छगन भुजबळांसह पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरेंची उपस्थिती। तर भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेच आमच्या मनातले मुख्यमंत्री, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, त्यांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील, परिणय फुकेंचं उत्तर। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना झापलं, तर अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त, कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक संपन्न, नीट पेपरफुटी, एसआयआर यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी, तर उद्धव ठाकरेंची ऑनलाईन, तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। जळगाव एमआयडीसीतील एका कूलर कंपनीला भीषण आग, एल सेक्टर परिसरात धुराचे लोट, तर आगीमुळे जय इंडस्ट्रीज या कंपनीतील साहित्य जळून खाक, लाखोंचं नुकसान। नागपूरच्या काही भागामध्ये हलक्या पावसाला सुरुवात, पावसाच्या सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा। नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं।